आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। धन्य श्री साई तुझे चरण, धन्य श्री साई तुझे स्मरण, धन्य श्री साई तुझे दर्शन, जय कर्मबंधन मोचक। जरी सांप्रत अदृश्य मूर्ती, तरी धरिता भावभक्ती, समाधस जाती ज्योती, सदेह प्रतिती भक्तार्थ। दोरी सूक्ष्म धरिसी ऐसी, पाहव जाता दिसो ना देशी, परी निजभक्तांक खेचून आणि शी, देशीय विदेशीय असोकीय, आणुनी सोडीसी पायांपाशीय, प्रेम्या धरिसी त्या पोटाशीय, माता जेसी निज बाळकासी, तैसा त्व पोशिसी अवलीला, ऐस्य कान्ह्य सूत्र चाळवीसी, नकळे कोणा कोठे असी, परी परिणामी वाटे मनासी, आहेस्किय पाठीसी भक्तांच्या, ज्ञानी पंडित शहाणे सुरते, अभिमान्य रुतती संसार गरते, बोळे भाबडे अज्ञानी नेणते, त्या निजसत्य खेळविसी, आंतून सकल खेळ खेळसी, अलिप्ततेचा झेंडा मिरवीसी, करोनी अकर्ता स्वय म्हणवीसी, नकळे कवणासी चरित्र तुझे, म्हणोनी कायावाचामन, करू तुझी पाय्य अर्पण, मुख्य निरंतर नामस्मरण, होईल क्षालन पापाचे, सकामाचा पुरविसी काम, निष्कामा देसी निज सुखधाम, ऐस्य गोड तुझे नाम, उपाय सुगम सद्भक्तांक, तेणे पापांचा होई क्षय, रज तमजातील निसंशय, सत्वगुणाचा क्रम्य, उपचय, धर्मसंचय त्यापाठ्य, धर्मवृत्तीय होता जागृत, वैराग्य येई मागे धानुत, नामशेष विषय होत, तात्काळ प्रकटत निजज्ञान, विवेकेंसिय लाभता ज्ञान, स्वस्वरूपीय अनुसंधान, तेच गुरुपदीय अवस्थान, पूर्ण गुरुवर्पण या नान, मन साईपदीय अर्पण, जाहल्या याची एकच खूण, साधक होय शांतिप्रवण, उलासे संपूर्ण निजभक्ती, सप्रेम गुरुभक्ती या नान, धर्म अवघा तो मीच हेय, ज्ञानवर्म विषय अरती वैराग्य परम, संसारा उपरम ते ठाय्य, ऐसी या भक्तीचा महिमा, धन्य केलिया जीवेंभाव्य अनन्य, शांती विरक्ती कीर्ती या तीन जियेच्या आधीन सर्वदा, गुरुभक्ती ऐसी जयासी, उण्या कैंचे तरी तयासी, इच्छिल जय जय आपुले मानसिय, ते अप्रयास्य लाल, ऐसिया त्या भक्तिपासिय, ब्रह्मस्थिती तोण अंदणी दासी, तेथे कोणी न मोक्षापुसी, तीर्थे पायांसी लागतीय, पूर्वील अध्यय जाहले कथन, दीक्षितांचे भागवतवाचन, नवयोगियांचे भक्तिवर्णन, चरणदर्शन साईंचे, साईभक्त आनंदराव, पाखाडे जयान लाग्य उपनाव, कथिले तयांचे स्वप्नाघव, भक्तीचे वैभव साईंच्या, साई जयास घेती पद्रिय, तो घरिय असो वा द्विपात्री, तयासनी दष्टौ प्रहरिय, वसे निर्धारी श्री साई, भक्त जेथ्य जेथ्य जाई, तेथ्य तेथ्य कवण्याही ठाय्य, आध्यच जाऊन उभा राही, दर्शन देई अकल्पित, ये अर्थीची अभिनव कथा, कथितो तुम्हा श्रोतयांकरिता, विस्मय वाटेल श्रवण करीता, आनंद चेता होईल, येथील साईमुखींची अक्षरेय, भाव्या सेविता श्रवणद्वारेय, समाधी सौख्य फिरे माघारेय, स्वानंदेय तरतरे सद्भक्त, जैत प्रतिपदीय चमत्कारता, ऐसी ही गोड कथा परसता, आपापणा विसरेल श्रोता, अलोट गहिनवरता दाटेल, काकासाहेब दीक्षिताचा, ज्येष्ठ पुत्र बाबू याचा, नागपुर्य व्रतबंध साचा, करावयाचा निश्चय, नानासाहेब चांदोरकर, तयांचाही ज्येष्ठ पुत्र, तयाच्याही लग्नाचा विचार, जाण्या ग्वाल्हेर शहरासी, मौंजीबंधन झालिया पाठीय, ग्वाल्हेरीस लग्नासाठीय, काकामुळे व्हावी न खोटी, ओत्या हेय पोटीय नानांच्या, नागपुराहुनी ग्वाल्हेरीस, काकाने याव्या स्वस्थ मानस, ऐसिया धरिल्या सुमुहूर्तास, जो किय उभयतान सोयीचा, नंतर साईंचे दर्शनास, लग्नाच्याही आमंत्रणास, नानासाहेब भक्तावतस, पातले शिरडीस उत्साह्य, काकासाहेब तेथेच होते, नाना जाऊन मशिदीतेय, बाबांस निमंत्रिती लग्नातेय, करसंपुटातेय जोडून, तनु बाबा बरेय म्हणती, सावे शाम्यास नेय वती, पुढ्य 2 दिवसीय काकाही पुस्ती, बाबांस आमंत्रिती मुंजितेय, त्यांसही बाबा तैसेंचवत्ती, शाम्यास नेई म्हणती, सांती, काकासाहेब आग्रह करीती, स्वय येण्याप्रती बाबांस, तयावरीही तात्काळ उत्तर, काशीप्रयाग करुनी सत्वर, शाम्याचेही येतो अगोद्र, मज काय उशीर यावया, आता श्रोतीय या शब्दांवर, देऊन चित्त व्हावे अर्थप्र, पहाव्या तयांचे अप्रत्यंत्र, बाबांची सर्वव्यापकता,
असो भोजन झाली यावर माधवराव करीती विचार एकदा पदर्य पडता ग्वाल्हेर काशी मग काय दूर असे रुपये खर्चीस घेतले 100 नंदरामाचे ओसनवार गेले बाबांचा घ्यावया रुकार पुसती अति आदरपूर्वक आता लग्न मुंजी निमित्त घडतसे जाण्य ग्वाल्हेरीपर्यंत काशी गया प्रसंगोपात्त साधावी उचित वाटे मना तरी देवा पडतसे अपाया करुनी मिळूका काशी गया बाबांनी आज्ञा दिधली जाव्या माधवरावांस आनंद्य आणिक वरती वदले तयासी वावगे तरी तो काय पुस्सी सहज घडे जेय अप्रयस्य अचूकते निश्चयन्स्य साधाव्य असो एसी आज्ञा झाली माधवरावांनी गाडी केली वाट कोपरगावची धरली गांथतनु पडली आपांची आणावयास आपुली नात आपाजात चांदवडाप्रत ऐकून या ती काशीची मात उडी ते टाकीत तांग्यांतुनी करावया काशी प्रवास पैसा जरी नवता गाठीस माधवरावांसारखा सहवास आपा कोत्यांस त्यागवेना माधवरावांनी दिधला धीर आपा कोत्यांस मग काय उशीर आनंद्या गाडींत बैसले सत्वर प्रसंग तत्पर होऊनी आपा कोते पाटील साध न परी न मार्गी पैशांचे साधन तदत त्यांचे काशी प्रयाण चुकेल ही दारुण चिंता तया वाहत्या गंगेची या आमत हात धुवावे आले मनात माधवरावांसारखी सोबत साधावी हे मनोगात आपांचे असोही त्यांची वेळ जाणून वेळी तयांसी धीर देऊन माधवरावांनी सवे नेऊन काशी त्या घडवून दिली पुढे ते गेले नागपुरास मुंजीची या समारंभास काकासाहेब माधवरावास देती खर्चावयास 200 तेथून गेले ग्वाल्हेरीस तेथील लग्नसमारंभास नानासाहेब माधवरावास देती ते समयास 100 नानांचे व्याही श्रीमंत जठार तयांनीही दिधले 100 ऐशियारीत्य प्रेमसंभार झाला गुरुबंधूवर नानांच्या काशीस मंगळघाटावर जडावाचे कोरीव सुंदर लक्ष्मी नारायणाचे मंदिर जयाचे हे जठार मालक अयोध्येंतही श्रीराम मंदिर जठारांचे आहे सुंदर दोन्ही क्षेत्री नादर सत्कार तयांचे मुनिमांवर सोंपविला ग्वाल्हेरीहून मथुरे गेले सवे ओझे बिनीवाले पेंढारकरही होते आले तिघेही परतले तेथून माधवराव आणि कोते तेथून प्रयागा झाले जाते रामनवमीच्या उत्सवात ते अयोध्ये आंतवते प्रवेशले दिन 21 तेथे राहिले महिने 2 काशींत काढले चंद्रसूर्यग्रहण झाले दोघे मग निघाले गयेंत ग्रंथीज्वराची साथ गलोगल्य जन सचिंत एसी तेथे परिसिली मात असता अग्निरथात दोघांनी अग्निरथ स्टेशनात येऊन थांबता पडली रात तेथेच मग धर्मशाळेत दोघेही स्वस्थ विसानले असो होता प्रात काळ वेटीसाला गयावळ तो वदे करा उतावळ यात्राही सकळ चालली माधवराव उद्विग्नचित्त तयांला गिय हळूच पुस्तक येतो परिज्वराची साथ तुमची या वस्तींत आहे का मग तो तया देई उत्तर येऊनी पहा की हो तेथवर तेथे नाही तसला प्रकार चला मजबरोबर निशंक असो पुढे हे दोघे जण गयावळाचे येथे जाऊन पाहुनी त्याचे सदन विस्तीर्ण प्रसन्नात करण झाले प्रसन्नतेचे आणिक कारण ते जो तेथे बैसती जाऊन समोर बाबांची छबी पाहून माधवराव गहींवरून दाटले नवते कधीही ध्यानी मनीय गयेसारिख्या दूर ठिकाणीय पडेल साईंची छबी नयनीय आश्चर्यमनीय दोघांच्या माधवरावती गहींवरले आनंदाश्रू नयनीय लोटले का हो आपण रडुव लागले ऐसे त्या पुसिल्या गयावळ्य कान्य एक नसता कारण माधवराव करिता रुद्न गयावळ होय संदेहापन्न जाहला उद्वेग मानस गये माझी ग्रंथीजुर कैसी यात्रा घडेल निर्धार माधवरावा मनीय हा विचार गयावळ फार चिंतावला आधीच आपण कळविले होते की ग्रंथीजवर नाही येत हे तरीही आपण करिता चिंतेते आश्चर्य आम्हांते वाटते नसेल आम्हांवरी विश्वास पुसून घ्या ना या अवघियास येथे न भीती तुमचिया केसास पाणी का डोळ्यांसाणिता घेतला ग्रंथीचे सांथीचा धसका मुडली जयाचे धैर्याची बैसका म्हणून रडे हा यात्रे करू देखा ऐसा हा एकसारखा निष्कारण म्हणोनी गयावळ करी समजी माधवरावांचे मनामाजी
माझ्या आधीच माऊली माझी कैसीही आजी मज पुढ्य काशी प्रयाग करोनी सत्वार शाम्याच्याही येतो अगोद्र हे जे बाबांचे पूर्वील उद्गार ते हेय प्रत्यंतर मूर्तिमंत छबी बाबांची डोळ्यांसमोर दिसता गृहप्रवेशाबरोबर पाहुनी हा अकल्पित प्रकार वाटला चमत्कार अत्यंत कंठीय प्रेमाचा गहिंवर डोळा आनंदाश्रूंचा पूर उठले रोमांच सर्वांगावर फुटला पाझर घर्माचा एसी माधवरावांची स्थिती गयावळाचे विपरीत चैत्य ग्रंथीज्वराची पडली भीती म्हणून हे रडती सत्य वाटे श्यामाच पुढे जिज्ञासा प्रेरित गयावळासी पृच्छा करीत कैसेनीही तुम्हांस प्राप्त कथा हे असाध्यंत अमान्त्य पुढे गयावळ सांगू लागला समग्र वृत्तांत माधवरावाला 12 वर्षांमागे जो घडला नवलाव झाला परिसा तो एक ना 200-300 नोकर गयावळाचे पगारदार मनमाड आणि पुणतांब्यावर यात्रा सविस्तर नोंदीत यात्रेकरूंची लावावी सोय गयावळांचा नित्य व्यवसाय चालले असता ऐसे कार्य गयावळ हा जाई शिरडीत्य साई समर्थ मोठे संत एसी त्याने परिसिली मात वाव्य तयांच्या दर्शने पुनीत धरला हा हे तयाने घेतले साईबाबांचे दर्शन करून या पायांचे वंदन छबी तयांची संपादन इच्छाही निर्माण झाली होती माधवरावांपाशी छबी एक टांगिली भिंतीसी गयावळ मागो लागला ती एसी पुसुनी बाबांसी ती दिधली तीच कियती आपुली छबी तोच गयावळ हे मग आठवी तेथेच बाबा कैसे मज पाठवी कैसे मज भेटवी दीर्घकाल्य वस्तुस्थिती पाहू जाता 12 वर्षांमागील वार्ता कोण किमर्थकीयही स्मरता कधी न चेता आठवली परी बाबांची अगाध लीला तेथेच पाठविल्या श्यामाला तेथेच दिधल्या निजदर्शनाला गयावळही झाला अत्यंत हिचकिय दिधली आपुले येथून साईबाबांची आज्ञा घेऊन याच गयावळा लागून जाहल्या स्मरण श्यामास यांचे चेथ्य पूर्वी आपण उतरलो होतो शिरडीस येऊन यांनीच बाबांचे करविले दर्शन जाहल्या स्मरण गयावळा मग परस्पर कृतोपकार नाही आनंदा पारावर ठेविली उत्तम व्यवस्था फार त्यांनी गयेवर श्यामाची तया घरची काय श्रीमती दार्य जयाचे झुलती हत्ती आपण पालखी माझी अबैसती श्यामास बैसविती हत्तीवर आनंद्या विष्णुपदावर जाऊन पूजासंभार सवय घेऊन घातल्या देवास अभिषेक स्नान केलेय पिंडप्रदान यथाविधी जाहल्या मग ब्राह्मण संतर्पण नैवेद्य समर्पणपूर्वक भोजन आनंद्या झाली यात्रा संपूर्ण घेतली करवून बाबांनी असो या सर्व कथेचे सार्थ बाबांचे मुखोद्गार अनुभव येती अक्षरे अक्षर प्रेमही भक्तांवर अनिवार हे तर काय भक्तप्रेम इतर जीवांसही देखत सम तयांसींही तादात्म्य परम आवड ही निस्सीम तयांची कधी लेंडीहून मशिदिया येता सहज मार्गे चालता चालता कळप एखादा शिळ्यांचा भेटता परमानंदता बाबांस तनु त्या समस्त कळपावरून निज अमृतदृष्टी फिरवून त्यांतून कधी 1-2 शिळ्या ते निवडून काढीत धनी मागेल जी ती किंमत बाबा तात्काळ देवनी टाकीत कोंडाजीचे पाश्य ठेवीत एसी ही पद्धत बाबांची एके दिवशीय शिळ्या 2 किंमत 32 देऊन बाबा आले खरीदून सकळां लागून आश्चर्य पडता या दोन्ही दृष्ट्य अवचित आवडी उपजली पोट्य जाऊन या तयांचे निकट्य पाथी थोपटी तयांची पशुजन्मीय देखुनी उभयता कृपा उपजली साईसमर्था स्थिती पाहोनी कळवळले चेत्ता प्रेमोद्रेकता दाटली घेवून या तयांसी जवळीय साई प्रेम्य तया कुरवाळी साश्चर्य झाली भक्तमंडळी पाहुनी नवाळी बाबांची पूर्वजन्मींचा लोभ परम स्मला साय सालेय प्रेम पाहुनी तयांचा पशुजन्म कळवळा अप्रतिम उपजला 2 रुपये जिची किंमत 3 अथवा 4 तीसपृत देती बाबा 16 हे विपरीत पाहुनी हो चकित तात्याबा देई वाणी घेई प्राणी ऐसे प्रत्यक्ष देखुनी नयनीय तात्यासह माधवरावानीय धिक्कारिली करणी बाबांची दोहोंच्या मोला 16 का देती बाबांस पैशाची किंमत का नवती कियते यथेच्छ कान्ह्य तरी करीती ऐसीही उपपत्ती बैसेना दोघे अंतर्य बहु चडफडती ऐसा का बाबा हा सौदा करीती दोघेही बाबांस दूषण देती ही काय रीती सौद्याची ऐसे कैसे बाबा फसले पाहू अवघे लोक तय जामले बाबा अंतर्य स्वस्थ ठेले जाणव न हरवले यत्किंचित जरी हे दोघे ऐसे कोपले बाबांस दूषण देव सरले तरी न बाबा यत्किंचित हळले
अचल ठेले शांती सुख्य. मग आदरोनी विनयवृत्ती, दोघेही ते बाबांस पुसती. ही काय उदारपणाची रीती. रुपये 32 गेले ना. केवळ पैशाचा तो प्रश्न. परिसोनी साई हास्यवदन. मनी म्हणे हे वेडे. जन कैसे आम्ह्या समाधान कराव्य. परिबाबांची शांती विलक्षण. स्थैर्य न ढळे अणुप्रमाण. याच परम शांतीचे लक्षण. आश्चर्य अवघेजन करिता ती. क्रोध नाह्य जयाच्या गाव्य. परम शांतीच जो अनुभवी. भूतमात्रीन जो भगवंत भावी. कैशी त्या शिवावी अविवेकता. विवेकदृष्टीचे जे निद्रे. क्रोध येऊ न देती पुढ्य. विपय जय हा प्रसंग जडे. भांडार उघडे शांतीचे. अल्ला मालिक. निरंतर ध्यान. तयाचे काय वानुअ. महिमान. चरित्र अगाध आणि गाहन. अतिपावन हेतकर. ज्ञानगर्भ वैराग्य निधी. निजशांतीचा जो उद्धी. करुणा परिपूर्ण जयाची बुदधी. वदला त्रिशुद्धी. ते पर्येसा पाहून या दोघांचा आग्रह. बाबांनीही केला निग्रह. ज्या मज बसाया ठाव ना गृह. त्या मज संग्रह किमर्थ. म्हणाले जाऊनी दुकानात. आधी आणा डाळ विकत. चारा शेरभर त्या मनमुक्त. मग द्या त्या परत धनगरा. आज्ञेनुसार मग तात्काळ. शेळ्यांस खाऊ घातली डाळ. मग कानियही न दवडिता वेळ. पाठविल्या परत कळपात. मूर्तिमंत परोपकार. तो हा प्रत्यक्ष साई अवतार. तयास तात्या शा मावा एत्र. काय सुविचार सुचवितील. डाळ चारवुनी परमप्रीती. पाहुनी शेळ्या पावल्या तृप्ती. मग म्हणती द्या धनिया प्रती. घेवोत विश्रांती कळपात. रुपये गेले. रुपयाप्री. शेळ्या गेल्या फुकटवारी. पुढ्य गतजन्मींची नवप्री. कथिली सारी बाबांनी. जैसा तात्या तैसाच श्यामा. दोघांवरही बाबांचा प्रेमा. तयांची या कोपोपरमा. कथिती मनोरमा आख्यायिका. साई स्वय होऊनी आपण. दोघांलागी करीती निवेदन. शेळ्यांचे पूर्वजन्माचे कथन. श्रोतांही श्रवण कीजे ते. पूर्वजन्मीय यांचे सुदैव. तेव्हा हे जीव होते मानव. मजपाशींच बसाव्या ठाव. कर्मप्रभाव यांनाही. या ज्या शेळ्या दिसती. तुम्हा होते हे बंधू पूर्वजन्मा. भांडता परस्पर झाली सीमा. ते या परिणामा पावले. बंधुबंधूंतारंभ्य प्रेम. एकत्र आशंशयन नेम. नित्य चिंतिती कुशलक्षेम. एकात्मता परम उभयांसी. ऐसे दोघे जरी सहोद्र. कर्मधर्मसयोग दुर्द्र. द्रव्यलोभ अति भयंकर. पाडिल्या वैर परस्पर्य. ज्येष्ठ बंधू महाआळशी. कनिष्ठ व्यवसाय अहर्निशीय. तेण्या जोडिल्या द्रव्यराशी. मत्सर ज्येष्ठासी संचला. काढून या टाकावा काटा. मग द्रव्यास नाह्य तोटा. ऐसिया विचारे आडवाटा. आवडल्या ज्येष्ठा धनलोभ्य. धनमोह्या दृष्टीप्रतिबंध. डोळे असता झाला अंध. विसरला बंधुप्रेम संबद्ध. जाहला सन्नद्ध तद्धाता. परम कठीण प्रारब्ध भोग. उपजला निष्कारण वैर्योग. फुटले गुप्त कपट प्रयोग. लोभावे गणावर. ओत्या त्यांचे आयुष्य सरले. बंधुत्व प्रेम समूळ विसरले. दुरभिमाने अत्यंत खवळले. वैरीसे झगटले परस्पर. सोटा हाणोनिया माथा. एकान्या दुजिया पाडिल्या खालता. तेण्या कुऱ्हाडीची आघाता. सरसा निजभ्राता मारिला. मग ते दोघे पडले मूर्छित. छिन्नभिन्न रुधिरोक्षित. अल्पावकाशी असुविरहित. पावले पंचत्व दोघेही. ऐसा त्यांचा होता अंत. प्रवेशले ते या योनियत. ऐसा यांचा हा वृत्तात. स्मरला मज साध्यंत तया पाहता. ते कृतकर्म भोगावयासी. आले शेळीची या जन्मासी. अवचित कळपात देखता त्यासी. प्रेमावेशी आलो आम्ही. म्हणून खर्चेनी पल्लवचे दाम. वाटले तयांसी द्यावा विश्रामक. तुमचिया मिशय तयांचे कर्म. आडवे किय ठाम तयांपुढ्य. शेळ्यांलागी दयापोटीय. परी तुमची आग्रहासाठीय. मीही जाहलो कबूल. शेवटी द्याव्या त्या पाठीय धनगरा. असो येथ्य संपली कथा. क्षमा करावी मजला श्रोत. पुढील अध्याय पुढा परेस्था. आनंदचेता होईल. तोही परम प्रेमभरित. तेही साईमुखींचे अमृत. हेमाड साईचण्य वेंत. ओनी विनवित श्रोतया. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते. भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते. काशी गयागमन अजाजन्म कथन नाम षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भावतु.